आवाज गेला पाहिजे. आनंद ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर जे काही ना शेवट सांगते पाचही अवतारांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते. पंचावतार उपहार तथा अनुसरण विधी या निमित्ताने होत असलेली जी धर्मसभा, धर्मसभेचे अध्यक्ष परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री दत्तराज बाबाजी विद्वांस, त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांचे आधारस्तंभ या आश्रमाचे संचालक परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय विद्वत रत्न गुरुवर्य आचार्य श्री मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे अशा या कार्यक्रमाला प्रोत्साहित करणारे, जसं की स्त्रियांच्या कार्यक्रमाला प्रोत्साहित करणारे पाचही निवासी आदरणीय पूजनीय श्री अण्णा. मंदिरात येताना मी दुसरा विषय घेऊन आले होते, पण कार्यक्रमाचं स्वरूप बघता मी विषय बदलला. पूजाताईंनी चिन्नस्थळीची लीळा सांगितली. जी लीळा सांगितली त्याच्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या स्त्रियांचा अभिमान घेऊन पुरुषांना एक धडाडीचा खणखणीत प्रश्न केला. प्रश्न असा होता, तुमचा तो जीव आणि यांच्या काही जीवलिया, तुम्ही पुरुष आहात म्हणून तुमचा जीव आहे, तुम्हाला भक्तीचा अधिकार आहे, धर्माचा अधिकार आहे, मिळवण्याचा अधिकार आहे, आणि मग या स्त्रिया आहेत तर यांनी फक्त दळावं, काढावं, चुलमूल सांभाळावं एवढाच अधिकार आहे का यांचा? त्यांचा अधिकार फक्त चुलमूल सांभाळावं एवढाच? तुमचा तो जीव आणि यांच्या काही जीवलीला हा सर्व त्यांचा प्रश्न खणखणीत असून अधिकाराने लुकड्या पडलेल्या स्त्रियांना दिलासा देणारा तर आहे, शिवाय तत्कालीन महाराष्ट्रातील स्त्रियांच्या धार्मिक जीवनाचा परिचय करून देणार आहे. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षापूर्वी स्त्रियांचं महत्व या जगातील प्रत्येक पुरुषाला दाखवून दिलं की स्त्री सुद्धा तुमच्या बरोबरीनं काहीतरी करू शकते. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. तो दिवस आपण साजरा करतो. पण 800 वर्षापूर्वी 12व्या शतकामध्ये माझा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्वातंत्र्यशाही विश्वबंधुत्वाचा पुरस्कार आणि स्त्री समानतेचा अधिकार दिला. तो दिवस आपण जाहीर केला. चरित्रातील स्त्रिया आपल्याला बघायला मिळतात. भक्ती करणारी ती बाईसा, ती प्रभूच्या संविधानामध्ये असलेली ती आबाईसा, आद्य कवयित्री महादाईसा, हे झाले चरित्राचे. स्मृतिस्थळाच्या काळामध्ये आपल्याला अशा अनेक स्त्रिया दिसतात. सुंदर बोलायचा, धर्म राखण्यासाठी स्वतःला आळा घालतात. नाती नागायचा, नागे आचार्यांची नागायचा. वय काय असेल फक्त 23 ते 24 तिचं वय. सर्व नागदेव आचार्यांच्या संविधानात आली, त्याचा अभ्यास केला. तिचा आचार बघून काही काळानंतर भक्तांनी त्या आचार्यांच्या शिष्यांनी विचार केला की या स्त्रीला आचार्य पद बहाल करायचं. पण तिच्या मनात तो विचार नाही, तिला फक्त आचरण करायचं, वैराग्य करायचं आणि माझ्या देवापर्यंत पोहोचायचं, हेच तिचं ध्येय होतं. परशुरामासाठी तिला गाठलं आणि विचारलं, नागाईचा तुला या पंथाचा आचार्य करायचं? तिने सांगितलं, परशुरामा मी या पंथाचा आचार्य होणार नाही, पंथाचा आचार्य तुम्ही स्वीकारा. मग तुला काय करायचंय? ती म्हणाली, मला देहक्षेपायचा आहे आणि माझ्या देवाकडे जायचं. एक स्त्री बघा, पुरुषासारखा आचार करून, पुरुषापेक्षाही धडाडीचा आचार करून देवापर्यंत पोहोचू शकते. आणि त्यांनी त्या दोघांनी विचार केला, पैज लावली. स्त्री आणि पुरुषामध्ये वैराग्य आचरणाची पैज लागली. कोण आधी देहक्षेपत आणि ईश्वरापर्यंत कोण आधी पोहोचतं, ठरलेल्याप्रमाणे पैज लागली. आणि परशुरामा धुळ्या डोंगरामध्ये गेले आणि नाती नागायचा सप्तशृंगीच्या डोंगरामध्ये गेले. ठरल्याप्रमाणे तो 3 वर्ष 2 वर्ष निघून गेले. परशुरामा ज्या ठिकाणी त्यांची पैज लागली त्या ठिकाणी आले. संपूर्ण दिवस नाती नागायचाची वाट पाहिली आणि आता माझी बहीण येईल, आता माझी बहीण येईल, मी तर आलो. आणि रात्र मावळतीला आली आणि मग लक्षात आलं नाती नागाईसाने देहक्षेपला. ती जिंकली, ती स्त्री आहे, माझी बहीण आहे.
मी हरलो, मी पुन्हा आलो, मी पैज धरलो. आणि ते सप्तशृंगीच्या डोंगरामध्ये गेले आणि तिथे तपास काढला. त्या गुराख्याच्या मुलांना विचारलं की इथे कोणी स्त्री होती का? त्यांनी सांगितलं होता कोणीतरी. ती की तो स्त्री की पुरुष हे आम्हाला माहित नाही, होता कोणीतरी. असे झाले आणि आम्ही त्यांचा विधी मार्ग केला. खळखळ परशुरामाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. नागायचा जीव त्यांनी शोध घेतला, तिथे काही सापडलं नाही. पण तिथे एक लिहिलेलं होतं, एक चिन्ह स्थळी. आणि म्हणून या उदाहरणावरूनच एका कवीने त्यांचं एक काव्य केलं त्यांच्यावरती. ते म्हणतात